ठाकरे गटाच्या वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नीची एसीबी कडून चौकशी, तपासाला सहकार्य करणार, मात्र दबाव आणण्यासाठी चौकशी, नाईकांचा आरोप। पुण्यात राहुल सोलापूरकरांविरोधात भीमसैनिक आक्रमक गुन्हा दाखल करण्याची मागणी, सोलापूरकरांच्या घराबाहेर बंदोबस्त तैनात। ठाण्यात धावत्या लोकलमध्ये मोबाईलचा स्फोट, प्रवाशांमध्ये गोंधळ। सोयाबीन खरेदी मुदतवाढीवरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव, मुदतवाढ नसल्यानं पणन विभागाचं स्पष्टीकरण, मवियाचं संसदेबाहेर आंदोलन। सोने आणि चांदीच्या दरानं गाठला विक्रमी उच्चांक, सोनं 88,500 रुपये, लवकरच सोन्याचा दर 1 लाखांच्या घरात जाण्याचा अंदाज। लाडकी बहीण योजनेनं लाडका भाऊ योजना गुंडाळणार, सूत्रांची माहिती, खासगी कंपन्या विद्यार्थ्यांचीही योजनेकडे पाठ। कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय अखेर रद्द, शालेय शिक्षण विभागाची माहिती। बारावीचं परीक्षा केंद्र असलेल्या शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच, बुलढाण्यात परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर। इंजिनिअरिंगमध्ये नापास विद्यार्थ्यांना मिळणार पुढच्या वर्गात प्रवेश, उच्च आणि तंत्रशिक्षण खात्याचा विद्यार्थ्यांसाठी कॅरी ऑनचा निर्णय। बीडच्या परळीत 2 गटात जोरदार हाणामारी, पेट्रोल टाकून बुलेट पेटवली, परस्पर विरोधी गुन्हे दाखल।